संध्याकाळ झाली, या टायमाला जा वाटत नाही ना. हा आणि ह्या झाडाचं नाव विचारलंय. ह्या झाडाचं नाव विचारले का? हा कमेंट तर ह्या झाडाचं नाव आहे, हे कशाचं आहे? हे ऍपल. हे ऍपलच आहे. सफरचंद. होय, मस्त शेतात झोपलाय निवांत. आईला अशी मांडव आवडायची वेलासाठी. सावलीत झाडात मातीत खाली बसायला जी मजा आहे ते मस्त वाटते. आणि वारे सुरू आहे कंटिन्यू, तेव्हा भारी वाटायला. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग. अँड कसं काय गाईज, आज आम्ही जाणार आहे फार्म हाऊसला. तुम्हाला थोड्याशा न दिसेल. सो आज आमच्याबरोबर तुम्ही पण चला फार्म हाऊसला. काय खावलं? कारल्याच्या वड्या, कारल्याची जेली. तर आता मी इथे शरबत बनवणार आहे गाईज. मटक्याच्या पाण्याचं शरबत, एकदम गार. काय म्हटलीस? असं होत नाही काय? मटक्यात पाणी भरून ठेवायचं, वरण लिंबू, साखर, लिंबू, वेलची पावडर टाकायचं, म्हणजे दिवसभर ते गार होते. दिवसभर काय शरबत? हा, दिवसभर. हो, आयडिया पाहिजे की, करायला पाहिजे एकदा. 2 मटके आणायचे आहो, एक साधं पाण्याचं आणि एक लिंबू पाण्याचं. हा, जवळपास लिंबू गार पाणी. अरे वा, लग्नात नसते काय? फक्त ते याच्यासाठी उन्हाळ्यातच. एकदा करून बघायला पाहिजे तसं नाही. पण आता उन्हाळा संपत आला, नेक्स्ट टाइम बघू आपण. आयडिया भारी आहे ना. गाईज लिंबू शरबत झालेलं आहे फायनली. हा बघा, थंडगार लिंबू शरबत, थंडगार लिंबू शरबत. गाईज मी आता झाडांसाठी काय गाईज टेरेसवर आलो होतो. मम्मी म्हणाले आता फार्म हाऊसला जाऊया, कारण तिथल्या झाडांना पाणी मारायचं आहे. तिला कसं तर होते, जर झाडांना पाणी वाळून जातात ना एवढी महिन्यात. ते वाळले सगळे, अर्धे वाळले. बरोबर आहे. हे बघा, गोड चिंच झाड आणलेलं विकत, ऑनलाईन विकत घेतलं होतं, किती भारी आले. आता हे मम्मी म्हणते अजून लावायचं नाही, ह्याला इथंच ठेवायचं, ह्याला जरा इथं ग्रो करायचं है ना. मग आता हे गोड चिंचच त्यांनी म्हणले पाठवले. मग आता बघ, हे आहे कलमीच आहे, कलम करूनच पाठवलेलं, चांगलं फुललंय. याला खाली लावलं तर लय भारी फुलेल. बोरचं बघा, हे पण ऑनलाईन ऑर्डर केले होते. हे पण ऑनलाईन ऑर्डर. हे कशाचं आहे? हे ऍपलच आहे. सफरचंद. बापरे, बघा काय सफरचंदचं झाड म्हणते आपण, येत नाही एवढं भारी आले. हे पण कलमच आहे. इथं आलंय हे ॲपल बोर. हे संत्र्याचं आहे झाड, संत्री. एवढे छोटे असतात ना सीडलेसवाली, ते संत्री बिना बियाची. ते एवढं आणलेलं ऑनलाईन. ते सगळ्या झाडं आल्यात चांगली. फक्त आता फळ लागूसपर्यंत जरा अशी काळजी घ्यायची आहे ना, फळ लागूसपर्यंत. हा, इथली ना तसं त्यांनी औषध मारून ठेवतात ग, त्यामुळे राहतात. इथे भाजी काढायला चालू आहे. चालतंय, जाऊया चला. चल या, अरे की या. तर गाईज आता आम्ही चाललो शेतात. आयडनला दूध देऊन जातो. चपाती आणि दूध तयारी सगळ्यांनी केले. इकडं मम्मीची तयारी झाल्या, इकडं अनन्याची तयारी झाल्या. आता गाडीतनं जातो आम्ही मस्त उन्हात, AC लावून. ऊन आहे मस्तपैकी, ACत जायला पाहिजे गाडीत. हावरूसपर्यंत कामं सगळी 1 वाजल्या. पप्पा जाऊन बसल्या तिथं. पप्पाचा आता फोन आला होता की येत आहे का काय, किती उशीर झालं, कारण की आम्ही लगेच येणार म्हणून सांगितलेलं 10 वाजता. 1 वाजल्या. तर त्यांनी म्हणले कुठं आला. मी म्हणलं आलो इथं पोर्च पण आलो जस्ट. चपात्या घेऊन चालू आहे कुत्र्यासाठी शेतातल्या. चला गाईज आता जातो आम्ही, गाडी काढली बाहेर. चिप्स घेतले गाईज, उन्हाचं मारायचं गाईज. चला आता आम्ही आलो फार्म हाऊसला. हे बघा 2 वाजले. इकडे पप्पा झाडाला पाणी मारत बसतात उन्हात. कट्टा धुतलाय हे बघा, उन्हाचंच करत बसल्यात. काय निघलं, ठेव इथं खाली ठेव. बघा काय छप्पर केले वेल लावायसाठी. काल मम्मी पप्पा आले होते. हे बघा किती भारी केले. ह्याच्यावर वेल चढवणार आहे ना. आईच्या आवडीच होतं. मग काय, आईला अशी मांडव आवडायची वेलासाठी.
कसं आहे किती दिवसात ना आले आपण. रताळ आणले मम्मीनं आता जस्ट धुतलं आणि इथं मम्मी चिरून चिरून द्यायला तर आम्ही खायला आलो. बाबा जेवणार आहे ना? आमटी भात आणल्यानंतर खातात 3:30 वाजता. इकडं आतून झोपला लागे जेवण. इकडं आम्ही असं रताळ खात बसले मस्त वातावरण एकदम थंड वातावरण वारे आले गाईस आणि कट्टा धुतलाय ना मस्त थंड गरम कट्टा धुतलाय तिथं वार थोडं होय त्या नाही इथं बी येतं की होय मस्त शेतात झोपलाय निवांत. नाही असं मोमेंट जाते घेतलं समोरचं. काय काय तर इथे काही सगळीच आम्ही बसलोय बघा. शेतात सावलीत झाड आहे, झाडांमुळे फायदा आहे. इकडं पप्पा गवत काढत बसल्यात. मग काय गुफेला सावली आल्या जेवढं गुफा ठेवली झाड तेवढं जास्त सावली. सगळे जाम बसले बघा इथं मस्त. सावलीत झाडात मातीत खाली बसायला जी मजा आहे ते मस्त वाटते. आणि वारे सुरू आहे कंटिन्यू तेव्हा भारी वाटायला. जरा आराम केला आम्ही, जरा खाल्लो आणि आता इथे येऊन बसलो. गवतावर टाक एका कडला इथं टाक इथं टाकू दे की. मग घेऊ दिलं तिथं टाकतो हा, मग जा टाकू ये. दे. काटा असतील बघ खा खा चपाती. हे बघ सो गाईज आता संध्याकाळ झाली बघा, मस्त वातावरण झाले आणि आता आम्हाला ह्या वातावरणात सोडून जाऊ वाटत नाही, पण आम्हाला जावं लागणार आहे की नाही सगळेजण. कारण की घरी जायचं आहे मस्तपैकी, स्वयंपाक करायचा आहे, खायचं प्यायचं आहे. त्या डॉगीला आपल्या आता झोपले चपाती खाऊन ते तर राहते. आता आम्ही जातो. संध्याकाळ झाली, ह्या टायमाला जावं वाटत नाही ना. हा आणि ह्या झाडाचं नाव विचारलंय ह्या झाडाचं नाव विचारले का? हा कमेंट तर ह्या झाडाचं नाव आहे कोना कार्पस. हे कंपनीसाठी झाड एक नंबर आहे. हे लावलं लावतात ना? हा आजूबाजून हेच लावतात. तर हे कोना कार्पस नाव आहे ह्या झाड. हे मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या side ज्यांनी ला पण कमेंट केले त्यांनी कोना कार्पस म्हणा, तुम्हाला मिळून जाईल रोपं. AC लावल्या बॉटल गार व्हायसाठी. पाणी गरम झाली इथं काहीच, तर AC चालू केली आहे. तर बॉटल आता एकदम चिल्ड होणार आणि मग प्यायचं गार मस्त. काहीच बघा आम्ही आंबा घेतली आता जस्ट, त्याचा आम्ही आता रस करणार आहे. हे बघा केसरच मँगो आम्हाला येता तुम्हाला बघितला आता दिसले होते. सो आम्ही लगेच अतुलला दिसले, त्यानं थांबवला गाडी आणि आता आम्ही घेऊन आता रस लगेच फास्ट मम्मी बनवायला लागल्या. ओ पप्पा इकडे या लवकर, यांना संडास लागली आपण.